नमस्कार, मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या मार्केटमध्ये सकाळी सकाळी छानपैकी गॅप ओपनिंग झाली आणि थोड्या वेळाने डेज लोपर्यंत मार्केट गेलं आणि परत रिकवर झालं. यामागे मुख्य कारण काय होते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ व नेक्स्ट काही महिने आता मार्केटसाठी कसे राहतील याबद्दलही डिस्कस करू. आज निफ्टीची ओपनिंग 24,170ला झाली. त्या ठिकाणून मार्केट करेक्शनला आलं. थोड्या वेळानंतर करेक्शन करता करता जवळपास 23,999-97पर्यंत आली आणि त्या ठिकाणनं जवळपास 11:30-12च्या आसपास मार्केट रिबाउंड झालं आणि डेज लोला आता क्लोजिंग डेज हायला क्लोजिंग झाली 24,356ला. यामागे चांगल्या प्रकारची रिकव्हरी दडलेली आहे आणि ही रिकव्हरी जी आलेली आहे हे काल ट्रम्प त्यांनी अनाउन्समेंट केलेली होती की जे आम्ही न्यू प्रोजेक्ट फ्रीडम लॉन्च केलं होतं ते आम्ही मागे घेत आहे. आम्ही त्या ठिकाणी काही दखलंदाजी करणार नाही, परंतु फक्त होल्ड जे आमचं चालू आहे स्टेट ऑफ ऑर्डर्समध्ये ते तसंच राहील. त्यानंतर मार्केटमध्ये चांगली पॉझिटिव्हिटी आली आणि अमेरिकन मार्केटसुद्धा चांगले 200-250 पॉईंटनी वरती गेले होते. तीच तेजी आपल्या मार्केटमध्ये कंटिन्यू झाली आणि बघता बघता ॲज युजली जी निफ्टीमध्ये तेजी आली होती ती वेवाट होत होती आणि खाली येत होतं मार्केट. खाली आल्यानंतर थोड्या वेळाने जे क्रूड ऑइल होतं, क्रूड ऑइल हे क्रॅश झालं, जवळपास 6%नी खाली आलं. त्याचबरोबर आपला रुपया जो आहे तोही मजबूत झाला जवळपास 30-35 पैशांनी आणि काही जे रिझल्ट आले मार्केटमध्ये ते खूप छान होते. बऱ्यापैकी 8-10% शेअर्स पळाले. हे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह होत्या आपल्या मार्केटसाठी. हा पॉझिटिव्हचा अंदाज घेताच मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आज तेजी झालेली आहे. आज शिवाय बँक निफ्टीने सुद्धा चांगल्या प्रकारे साथ दिली. आज बँक निफ्टीमध्ये जवळपास 2.5% जंप दिसलेला आहे आणि हा जंप क्रूड ऑइल जे खाली घसरलेलं आहे यामुळे झाले आणि बँक निफ्टीने सपोर्ट केला मार्केटला चांगल्या प्रकारे. त्यामुळेच आपलं मार्केट वरती क्लोजिंगला देऊ शकलं. तरी उद्या बघू मार्केट काय करू शकते. कदाचित खालीही येऊ शकते, कारण ट्रम्प तात्या जे सांगत आहेत त्या प्रकारे गोष्टी होताना दिसत नाहीत. स्टेट ऑफ हॉर्मझमध्ये टेन्शन आहे. काल परवा 2-3 शिपवरती वॉर झाले होते आणि शिवाय तिथे इंडियन एअरफोर्सचे 2 फायटर जेट रडारमधून गायब झालेले होते. त्या एक न्यूज आहेत. परंतु ट्रम्प तात्या म्हणत आहेत की पूर्ण काही व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता प्रॉब्लेम नाही आहे की तात्या सांगत नाहीत हे कळत नाही आहे. जर त्यांनी रात्रीतून परत काही सांगितलं की काही झालेलं आहे तर मार्केट परत उद्या थोडंसं करेक्शन देऊ शकते. ओव्हरऑल मार्केटची डेट आता अपसाईड दिसत आहे. तरी परत गुड न्यूज झालेली आहे. क्रूड ऑइल परत डाऊन झालेलं आहे, जवळपास $97पर्यंत आलेलं आहे. हे आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे होल्ड आपण लॉंगसाठी करू शकतो. व्हिडिओमधली माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.